नमस्कार कोल्हापूरकर, मी स्वालेहा तुम्हा सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आपण आज अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आरोग्य संवाद कार्यक्रम घेत आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध फिजिशियन, जनरल फिजिशियन डॉक्टर संग्राम शिंदे, MBBS MD DNB जनरल मेडिसिन. नमस्कार, मी डॉक्टर संग्राम शिंदे. सध्या मी अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. तर सर, आजकाल आपल्याला ओबॅसिटी हा प्रकार बघायला खूप भेटतो. अडल्ट्समध्येच नाही तर इवन लहान मुलांमध्ये पण ओबॅसिटी बघायला मिळते. तर याचं कारण काय असू शकतं आणि आपण ते कसं फाइंड आउट करायचं की ती ओबॅसिटी आहे? ओबेसिटी हा कोणताही आजार नाही, मुख्यतः हा लाईफस्टाईल डिसीज म्हणतो आपण ज्याला, किंवा लाईफस्टाईल तुमची थोडीफार जर चेंज झाली असेल तर त्याच्यामुळे उद्भवणारा हा अपाय आहे. हा का एखादा डिसीज नाहीये. याच्यामागे बरीच कारणं असू शकतात, पण त्यातला एक महत्वाचं कारण म्हणजे काय की तुमचं योग्य वेळेवर न खाणे, योग्य वेळेवर न झोप घेणे, किंवा तुम्ही जे आजकाल सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, फास्ट फूड इटिंग आहे, ह्याच्यामुळे तुम्हाला तुमचा जो BMI आहे, ज्याला आपण बॉडी मास इंडेक्स म्हणतो, तो वाढतो आणि त्याच्यापासून तुम्हाला BMI वाढल्यामुळे तुम्हाला लठ्ठपणा जो काय आहे याची सुरुवात होते. पण ह्या सगळ्या पाठीमागचं जर तुम्ही गणित जर पाहिलं तर एक मेन जर कल्प्रिट कोण म्हणता येईल तर तो आहे आपलं इन्सुलिन रेझिस्टन्स. कारण इन्सुलिन रेझिस्टन्स फक्त हा लठ्ठ बनवण्याच्या मागे नाही. आता तुम्ही जसं की म्हटलात, लहान मुलींच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्यांच्यामध्ये लठ्ठपणा आहे. तसंच लहान मुलीमध्ये PCOD नावाचा एक आजार आहे. म्हणजे बऱ्यापैकी 5 मधील एक मुलगीला PCODचा त्रास आहे. तिला वेळेवर पिरियड्स येत नाहीत, किंवा तिला वेट गेन होतं, पिंपल्स येतात. बरीच गोष्टी आहेत ज्या फक्त इन्सुलिन रेझिस्टन्समुळे होतात. सर, तर माझा एक प्रश्न आहे की BMI हा कसा कॅल्क्युलेट करायचा आणि इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय आणि हा का होतो? ओके, पहिला प्रश्न जो तुमचा आहे BMI कसा कॅल्क्युलेट करायचा, त्याचं खूप सोपा फॉर्म्युला आहे. तुमचं जे वेट आहे ते तुम्ही kg घ्यायचं आणि तुमची जी हाईट आहे ती मीटरमध्ये घेऊन तुम्हाला त्याचा स्क्वेअर करायचा आहे, आणि तुमचं जे वेट डिवायडेड बाय युअर हाईट स्क्वेअर हा तुमचा BMI निघेल. सो हा BMI नुसार तुम्हाला कळेल की तुम्ही अंडर नरिश्ड आहात, माल नरिश्ड आहात, ओव्हर नरिश्ड आहात का नॉर्मल आहात, आणि त्याच्यानुसार ओबेसिटीच्या कॅटेगरीज होतात. सुरुवातीला ओव्हरवेट असतं, ओव्हरवेट नंतर ओबेसिटी कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 अँड देन युअर कोमॉर्बिड ओबेसिटी, ज्याच्यामध्ये खूप सारे अपाय किंवा आपल्याला कॉम्प्लिकेशन जे आहेत त्या वेटमुळे पाहायला मिळतात, जसे की डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट फेल्युअर, किडनी फेल्युअर, स्ट्रोक अँड सो मेनीज. अच्छा, ओके. आणि दुसरा प्रश्न तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स. त्यासाठी तुम्हाला हे माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे की इन्सुलिन रेझिस्टन्ससाठी इन्सुलिन म्हणजे काय आणि इन्सुलिन येतो कुठून. बघा, आपण काही जरी खाल्लं ना तर आपल्या बॉडीमध्ये त्याची जी शर्करामध्ये, ज्याला आपण साखर म्हणतो, रक्तामध्ये त्याचे साखरेत कन्व्हर्जन होते, आणि ती साखर जी आहे त्या साखरेला आपल्या बॉडीमध्ये एनर्जीसाठी पाठवण्याचं काम जे आहे ते इन्सुलिनचं आहे. इन्सुलिन हा तुमच्या पॅनक्रियाजमधून निघतो. आता आपण एक काम करू, एक उदाहरण तुम्हाला मी रोजच्या जीवनातील एक उदाहरण देतो जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. समजा की तुमचं घर म्हणजे तुमची पेशी आहे, जे तुमची सेल आपण ज्यांना म्हणतो, आणि इन्सुलिन हा तुमचा दरवाजा आहे, बेल आहे तुमची, आणि शुगर जे आहे तो पाहुणा आहे. नॉर्मली एक आधी म्हटलं जायचं की जो एकदा जेवतो तो योगी, 2दा जेवतो तो भोगी, आणि 3दा जेवतो तो रोगी. हे कुठून आलं? तर ह्याची कल्पना हेतून आलेली आहे की ज्या वेळेला तुम्ही काही जरी खाल्लं त्याचं रूपांतर साखरेमध्येच होणार आहे, आणि बॉडीला साखर जर घ्यायची असेल तर इन्सुलिनची तुम्हाला मात्रा बॉडीमध्ये यावीच लागते, किंवा इन्सुलिन हे बॉडीमध्ये यावंच लागतं. मग इन्सुलिन हे पॅनक्रियास सिक्रेट करतं. आता एक अशी वेळ येते की तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तुम्ही चहा घेतला, चहासोबत बिस्किट घेतलं, किंवा खारी खाल्ली, किंवा आणि काहीतरी तुम्ही खाल्लेलं आहे. त्याच्यानंतर सकाळी 7ला तुमचा नाश्ता झालेला आहे, 9ला तुम्ही ऑफिसला पोहोचता. ऑफिसला पोहोचल्यानंतर फ्रेंड सर्कलमध्ये असल्यामुळं एखादा चहा होणं स्वाभाविक आहे. मग चहा झाल्यानंतर दुपारी 12ला जेवण आहे. परत दुपारी 3 वाजले की तुम्हाला एक चहा घ्यायचाच आहे, कारण की कुणाला तरी हुकी येते चहा घेण्याची, किंवा चहा किंवा कॉफी गोड तुम्ही घेणारच आहात. त्याच्यानंतर संध्याकाळी घरी गेल्यानंतर थोडंसं फ्रेश होण्यासाठी काहीतरी खाणार आहात, आणि शेवटी जेवण आहे, आणि जेवण झाल्यानंतर गोड तर खावंच लागतं काही लोकांना. तसंच आहे. आता काय होतं, ज्या वेळेला समजा काही जरी खाल्लं तर साखरेत रूपांतर होणार आहे. आता जर तुम्ही कितीही वेळा जेवला तर तितकी साखर तर तुम्हाला सेलमध्ये घालवावीच लागणार आहे ना, किंवा बॉडीला ताकद मिळण्यासाठी साखरेची गरज आहे. मग इन्सुलिन तर आलाय, मग एक वेळ अशी येते की बॉडीमध्ये साखर खूप जास्त होते, पण इन्सुलिन मात्र त्या साखरेला आत सेलमध्ये नाही घालवू शकत. आता एक उदाहरण देतो. समजा तुमचं घर जे आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तुमचं घर म्हणजे
तुमची पेशी आहे आणि इन्सुलिन तुमची बेल आहे आणि साखर हा पाहुणा आहे. बरं सांगा, तुमच्या घराला एखादा पाहुणा आला, त्यानं बेल वाजवली, तुम्ही किती आनंदाने दरवाजा उघडता, त्या पाहुण्याला आत घेता. आता हाच पाहुणा जर दिवसभर तुमची बेल वाजवत असेल, प्रत्येक 2 तासाने जर तुम्हाला बेल वाजवायला चालू केला तर तुम्ही इरिटेट होऊन जाता. म्हणता की तुम्हाला त्याला आत घ्यायचंच नसतं. मग तुम्ही एकतर त्याला इग्नोर करता, त्याच्याकडे लक्ष देत नाही, किंवा वाजू दे काय वाजायचं आहे ते, मी तर काय आत घेणार नाही किंवा मी काय दरवाजा उघडणार नाही. हेच इन्सुलिन रेझिस्टन्समध्ये होतं. साखर इतकी आहे आणि सारखे सारखे ती सेलला सांगते की मला आत यायचं आहे, पण इन्सुलिन आता काम करू शकत नाही. सेलचं मेकॅनिझम असं झालेलं आहे की बाहेरील शुगर ही आत जाऊ शकत नाही आणि ही शुगर बाहेरच राहते मग. आणि ही वाढलेली शुगर आता प्रॉब्लेमॅटिक आहे. आता ही वाढलेली शुगर, आता वाढलेल्या शुगरीचं काहीतरी करायचं आहे आपल्याला, मग त्याची 2 कामं केले जातात. बॉडीला युटिलाइज करण्यासाठी जे आपल्याला बॅली फॅट दिसतं, आपलं जे बॅली फॅट म्हणतो आपण, किंवा ज्याला पोटावरची चरबी म्हणतो, ह्या चरबीमध्ये त्याचं बऱ्यापैकी रूपांतर केले जाते. म्हणजे साखरेचेच रूपांतर चरबीमध्ये होते. लोकांना काय वाटतं की काहीतरी चरबी जास्त खाल्ली, म्हणजे जास्त तेलकट तुपट खाल्लं तरच चरबी वाढते. तसं नाही. साखरेचे कोणतेही बेकरी प्रोडक्ट, गोड काही जरी तुम्ही खाल्लात, त्याच्यामुळे साखरेतच रूपांतर होणार आहे आणि साखर जी अननेसेसरी आहे त्याचं फॅटमध्ये रूपांतर होणार आहे. बऱ्यापैकी ही साखर जी आहे ती तुमच्या लिव्हरमध्ये जाते आणि लिव्हरमध्ये ह्याचं युटिलायझेशन व्हायला चालू केलं जातं. म्हणजेच हीच साखर जी आहे ती तुमच्या लिव्हरमध्ये त्याचं फॅटी ॲसिड बनवून त्याच्यानंतर लिव्हरमध्ये कोलेस्ट्रॉल बनतं आणि हे छोटे छोटे जे फॅट्स ग्लोब्युल्स बनतात, छोटे छोटे मॉलिक्यूल बनतात, ते बऱ्यापैकी मॉलिक्यूल जे आहेत ते बाहेर पाठवले जातात यूजसाठी, पुढे जाऊन यूज व्हावं, स्टोअर व्हावं, जेणेकरून बॉडी पुढे जाऊन त्यांना यूज करेल. आणि बऱ्यापैकी जे फॅट ग्लोब्युल्स आहेत, फॅट मॉलिक्यूल्स आहेत, ते तुमच्या लिव्हरमध्ये अडकून राहतात आणि त्यामुळेच फॅटी लिव्हर होतो. जर आज पाहिलं असेल तर प्रत्येकाची योजना जर केलं तर प्रत्येकाच्या योजनेमध्ये ग्रेड 1 ग्रेड 2 फॅटी लिव्हर हे आहेच. आणि हा इन्सुलिन रेझिस्टन्स हा काय म्हणजे आधीपासून आहे, पण लोकांना आता कळत आहे. लहान मुलींना, म्हणजे 12-15 वर्षाच्या मुलींना सुद्धा हा आजार आहे. म्हणजे काय होतं की लहानपणी आपल्याला घरातल्यांना आवडतं की माझी पोरगी जरा गुटगुटीत असावी, माझं पोर जरा लहान चांगलं दिसावं, त्यासाठी आई ओव्हरफीड करते. आणि लहान पोरांना तुम्हाला जसं की माहिती आहे कुरकुरे, वेफर्स खूप आवडतात, त्यामुळे ते खूप खातात आणि अननेसेसरी हळूहळू करत इन्सुलिन रेझिस्टन्स येतो आणि पुढं कालांतराने हा PCODचं रूपांतर होतं. आणि PCODचं ज्यावेळेला रूप घेतं त्यावेळेला मात्र मग पिरियड्स वेळेवर येत नाहीत आणि त्याचे जे कॉम्प्लिकेशन आहे ते वेगळ्याच स्तरावर चालतात. हाच इन्सुलिन रेझिस्टन्स पुढे जाऊन डायबिटीजमध्ये कन्वर्ट होतो आणि ह्याचे कॉम्प्लिकेशन तर आपल्याला माहितीच आहेत. हार्ट अटॅक आहे, स्ट्रोक आहे, तसंच आपलं किडनी फेल्युअर आहे. हे सगळे आहे ते फक्त इन्सुलिन रेझिस्टन्सनं सुरुवात होते. बरोबर. तर सरांनी आपल्याला आज अतिशय छान इन्फॉर्मेशन दिली आहे. मी सरांना आणि एक प्रश्न विचारेन की आपल्याला यासाठी कुठले टेस्ट करावे लागतील? ह्यासाठी खूप मुख्यतः जास्त टेस्ट करायची गरज नाही. काही मूलभूत टेस्ट असतात ज्या करणे आपल्याला गरजेचे आहेत. जसं की आपण BMI कॅल्क्युलेट करू शकतो, तसंच आपलं रक्ताची चाचणी ज्याला आपण CBC म्हणतो, KFT किडनीची टेस्ट, तसेच तुमच्या लिव्हरची टेस्ट, तसेच तुमच्या छातीचा एक्सरे करू शकतो आपण, तसेच ECG. आणि अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे ते आता एक नवीन उपक्रम घेऊन आले आहे ज्याच्यामध्ये 499 मध्ये ह्या सगळ्याच टेस्ट तुमच्या केल्या जात आहेत. आणि याच सोबत आमच्यासारख्या कन्सल्टंटचा तुम्हाला सल्लाही मिळणार आहे त्या टेस्टसाठी. खूप छान, खूप छान. तर सर मी खरंच तुमचा धन्यवाद मानते, खरंच थँक्यू. तर मग जसं आपल्याला आज कळलं की योग्य उपचारासाठी योग्य निदानाची गरज असते, तर कोल्हापूरकरांनो मी तुम्हाला म्हणेन की आजच अथायूला भेट द्या आणि ह्या संधीचा सर्वांनी लाभ घ्या.